महागाईवर मात, ग्रामीण भागात आदिवासींचा मोहाच्या तेलाकडे कल, सावरोलीत मोफत तेल घाण्याची परंपरा. शहापूर प्रतिनिधी विठ्ठल धारवणे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तेलाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी या महागाईवर एक उत्तम आणि पारंपरिक पर्याय शोधून काढला आहे. जंगलात मिळणाऱ्या मोहाच्या झाडाच्या बियांपासून तेल काढण्याकडे सध्या आदिवासी शेतकरी बांधवांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर प्रत्येक आदिवासी कुटुंब 4 ते 5 तेल डबे गाळून घेत असून संपूर्ण पावसाळ्यात याच तेलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जात आहे. सावरोली येथील जीवन दवणे यांचा अनोखा उपक्रम. मोफत तेल गाळप. सावरोली येथील प्रसिद्ध तेलघाणा जय हनुमान घाणा चालक श्री जीवन शंकर दवणे हे आदिवासी बांधवांसाठी अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहेत. त्यांच्या घाण्यावर दरवर्षी अनेक आदिवासी बांधव मोहाचे तेल काढण्यासाठी येतात. विशेष म्हणजे जीवन दवणे हे आदिवासी बांधवांकडून तेल काढण्यासाठी एकही रुपया घेत नाहीत. ते पूर्णपणे मोफत तेल गाळून देतात. या मोफत सेवेच्या बदल्यात ते केवळ तेल काढल्यानंतर उरणारी पेंड खत किंवा पशुखाद्य म्हणून उपयुक्त स्वतःकडे ठेवतात. इतकेच नव्हे तर दूरवरून आलेल्या आदिवासी बांधवांना तेल काढण्यास उशीर झाल्यास दवणे यांच्याकडून त्यांच्या राहण्याची आणि उत्तम नाश्ता पाण्याची सोय अगदी स्वतःच्या खर्चाने केली जात आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्याची सोय आणि उदरनिर्वाह. मोहाचे तेल हे आरोग्यासाठी पौष्टिक मानले जाते. जंगलातून मोहाची फळे गोळा करून त्यापासून त्यांच्या बिया सुकवून आदिवासी बांधव तेल घाण्यावर आणतात. एका हंगामात एक शेतकरी साधारण 4 ते 5 तेल डबे काढून घेतो. हे तेल वर्षभर, विशेषतः दुर्गम भागात पावसाळ्यात रस्ते बंद असतानाच्या काळात उदरनिर्वाहासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन ठरते. जंगलातील आंबे आणि मोहाची झाडे ही आदिवासी संस्कृती आणि उपजीविकेचा मुख्य कणा आहे. मोहाची झाडे तोडू नका, जाणकारांचे आवाहन. या पार्श्वभूमीवर वाढते शहरीकरण आणि विकास कामांच्या नावाखाली होणाऱ्या जंगलतोडीबाबत स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे. जंगलातील मोहाची झाडे केवळ वनस्पती नसून आदिवासी बांधवांच्या रोजगाराचे आणि जगण्याचे साधन आहेत. त्यामुळे विकास कामे करताना किंवा जंगलतोड करताना आदिवासींचा उदरनिर्वाह लक्षात घेऊन मोहाची झाडे अजिबात तोडण्यात येऊ नयेत, उलट त्यांचे संवर्धन व्हावे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. एकीकडे बाजारातील महागड्या तेलामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले असताना सावरोली जीवन दवणे यांच्यासारखे सामाजिक भान जपणारी व्यक्ती आणि निसर्गाची ही मोलाची साथ यामुळे आदिवासी पाड्यांवर आजही महागाईची झळ काहीशी कमी जाणवत आहे. छान सुविचार.